यांनी यांचेच हॉटेल गावले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले. पण भेणार तो मराठा कसला आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला. मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. शांतता. सरकार झोपू नका. जरांगे साहेब म्हणतोय आता पहिले मीठ राहायला असतात नुसतं जमलं. आळी वळवळ करते शेपटाची. दिसतंय बी कसलं काय रंगनाथ रंग बदलणारा. बीड जिल्ह्यातल्या काना कोपऱ्यातून मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मिळेल त्या वाहनाला आलाय. इथं सकाळपासून उपाशी तापाशी मराठा समाज बसलाय. जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं मराठा समाजाचं दिसतोय. मुंगीलाही मध्ये शिरता येणार नाही अशी अफाट मराठ्यांनी एकजूट दाखवली. माझ्या मराठा समाजाला शांतता काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. माझ्या बीड जिल्हा जन्मभूमीतील मराठा समाज एकही घरी राहिला नाही. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. इतका वेळचे आपण बसलेला असताना आपण पाणी प्यायला सुद्धा जात नाही. आपण जेवायला सुद्धा जात नाहीत. आणि खूप वेळ झाल्यामुळं बाहेर जाण्याऐवजी लोंढेचे लोंढे पुन्हा हात यायला लागले. हे बघा पुन्हा मला ते यायलाच लागले. एकही मराठा जागा सोडायला तयार नाही. मराठ्यांना हवंय आता त्याच्या लेकराचं आरक्षण म्हणजे मराठा आरक्षणच. मराठा बांधवांनो आपल्याला डाग लावला गेलाय. मागची बंद करता कर तुम्ही. यार त्यांना आवाज आहे ना म्हणतात काहीतरी बघाय बाबा. कुठे गेला मला तर कळत दिस ना. आता मागचे बघून राहिले भाऊ माझ्या नावाने त्यांचं बघ काहीतरी लवकर. ज्यांना दिसत नाही त्यांनी फक्त बघा. आरक्षण कसं आणायचं ते आणि मराठे कसे आरक्षण आणते तुम्ही नुसतं बघा मला. आता ज्यांना आवाज येत नाही ना ज्यांना तुम्हाला दिसत नाही नका दिसून देऊ. आवाज येत असेल ना मग इथं जिथे करायचं मागायत का तुम्ही. आवाज कस काय येणार त्यांना नाही म्हणते ते काय खोटं बोलते. एक आरक्षणचे आरक्षण नाही खोटं कसं काय बोलते. जेवढा येतं तेवढा आहे का मग काय करता. आता एखादी सांगा मी तुम्हाला. मायबाप मराठ्यांना आपल्याला अर्ध्या घंट्यात सगळा विषय मांडायचा आहे. कोणीही आपली जागा सोडू नका. आणि जागा सोडणारा बीड जिल्ह्यातला मराठा अजिबात नाही. आपल्याला डाग लावला गेला. शांततेने असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला. कोणी म्हणतं आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं. आमच्यावर खोटा डाग लावलाय. यांनी यांचेच हॉटेल गावले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले. पण भेणार तो मराठा कसला आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला. जर मराठ्यांना काही करायचं असतं तर सरकारला आज माझी विनंती आहे. यार खाली बसा रे बुळबुळ. तुम्हाला आरक्षण भेटलं काय गड्या. मेंदी निघालं काय
नका गैन आवाज इकडच्या येतो ते आम्ही सगळेजण मिळून सांगू तुम्हाला काय करायचे ते. आम्ही तुम्हाला काही ठेवणार आहेत का काय तुम्हाला सांगू कानात काय आहे त्या आपल्याला मायबापावर डाग लावला आपल्या पोरांनी काय नाही करू नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले निष्पाप पोरांना गुंतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं आज इतक्या लाखांना मराठीत कोणालाच मोजता येत नाहीत मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसतं मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती शांतता सरकार झोपू नका मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती मराठ्यांना राज्यात शांतता हवी करोडोच्या लाखोच्या संख्येने आज मराठा एकत्र आलाय शांततेत शहरात गेला आणि शांततेत मैदानात आलाय विनाकारण त्याला डाग लावू नका आणि हाच मराठा या राज्याला शांतीचा संदेश देण्यासाठी लाखोच्या संख्येने एकत्र येऊन शांतता रॅली केली हे कधीच कोणाची जाळपोळ नाही करू शकत हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत यांचे येणीच फोडिले रे हे आमच्या गोरगरबात नाव घेतले यांनातले कंडे यांचं सुरू केलं येईल ते येवल्याचं येडपट सगळ्या दुनियाचं भाव चाळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल जाळले नाव आमच्या पोराचं घेते बधीर सगळ्या दुनियाचं आणि त्याच ऐकत ती सरकारी त्याला दिसाना निसाना ते तर पिशीच घेऊन येत सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलतो रे मग कशाला मराठीचा वाटा जातो आताची पिशा घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो ह्याजवळच निघणार थांब थोडं तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच खाल्लेला पचाना तर नंतर कसं व्हायचं हो तू तुला आत्ताच पचा नाही अरे त्याला समर्थ मग तुम्ही टेन्शन ना घेऊ त्याला आत्ता उलटा पालता करतो त्याचं काय काळजी नको आता कशा आवाजात बोलू तू बारीक असा दुसका कळली कधी त्याला जरा साहेब म्हणतोय आता पहिले मीठ राहायला असतात नुसतं जमलं आळी वळवळ करते शेपटाची दिसतंय बी कसलं काय नो रंगनाथ रंग बदलणारा रंग गप मारायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरांगे पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समज दिली मी गप बसलो म्हणलं जाऊन त्या टंकार झालेलं आहे म्हाताऱ्याला काय हाल बोलायचं मी 4 दिवस काही बोललो का मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या पशी तिथंच राहा तिथंच कायदा बारा एडपट बुजगाव नको डल्लं मग शाळा काढीत त्याला अक्कल कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला कल काय घेणं देण्याचं हे डबड तू थांब एकदा आरक्षण मिळत मग तुला कचकात दाखवतोय तो लय दिवसाची फडफड चालली माय बाप मराठ्यांनो फक्त एकदा आरक्षण मिळत तर शांततेत आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं का बघूच आपण आम्ही गप बसलो की काढा करतो मला गप बसी देत मी गप बसलो की ते सुरू करतो त्याला दम मग मला चौतळेला मला नाही निघत दम कारण मी खानदाने तुमच्या रक्तामासाच्या ओरिजिनल मराठ्यांच्या आवला देत दम नसतो काढी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही मग तो कोणी असू द्या
आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, त्यासाठी आज संघर्ष सुरू आहे. तुटक जाऊन दे रे, टाकीच टकोऱ्यात माया बोलू दे मला जशी ते मग फार मला मुख्यमंत्री झाले का आरक्षण घेऊन. मला काही मिळत लागा ना, ते काय वाजायला लागला आधी. आणि ते काय तिथलं मोठं वाजलं, मी वर बघितलं म्हणलं हेलिकॉप्टर उतरत कडे खाली शिडी लिहून आता. पण त्यानंतर वेगळंच कळालं, काहीतरी शेतकऱ्याचं काहीतरी सहल होती. त्याला कळणार संडास लागली तरी बी ते कळून घे ना. हे मराठी कशासाठी एक आले.